आणि मला खरंच आश्चर्य वाटतं की पेनलेस सर्जरी खरंच असू शकते का? माझ्या मनामध्ये खूप संशय होता. नमस्कार, माझं नाव मिलिंद तगारे. मी रत्नागिरीवरून आलो आहे. साधारणतः 6 महिन्यापूर्वी मला एका रेग्युलर तपासणीसाठी मी नंदादीपमध्ये गेलो. त्यावेळी माझ्या उजव्या डोळ्याला थोडं अंधुक दिसतं असं निदान झालं आणि त्याच्यानंतर हळूहळू तो अंधुकपणा वाढत गेला. स्वाभाविकपणे रत्नागिरीच्या डॉक्टरांनी मला कॅटरॅक्ट सर्जरीसाठी सजेस्ट केलं आणि माझं घर सांगली असल्यामुळं मी रत्नागिरीहून सांगलीच्या नंदादीपमध्ये ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. पण ऑपरेशन सुरू असतानासुद्धा डॉक्टर माझ्याशी बोलत होते, मी त्यांच्याशी बोलत होतो आणि इंजेक्शनसुद्धा कधी कधी टोचतं. पण इथं माझ्या डोळ्याचं पूर्ण ऑपरेशन सुरू होतं, पण मला किंचितसुद्धा वेदना झाली नाही. त्याच्यानंतरसुद्धा मला पेनकिलरच्या गोळ्या दिल्या तर मला ती गोळीसुद्धा घ्यावी लागली नाही. इतक्या सुंदरपणे हे ऑपरेशन माझं झालं आणि मला अक्षरशः दुसऱ्या दिवशी धक्का बसला. ज्यावेळी मी घरामध्ये उठलो आणि थोडंसं फिरत होतो त्यावेळी माझं लक्ष कॅलेंडरकडे गेलं आणि मी स्वाभाविकपणे माझा डावा डोळा बंद करून ज्या डोळ्यांनी दिसत नव्हतं ते बघितलं तर कॅलेंडरच्या आकडे मला खूप स्पष्ट दिसत होते. म्हणजे मला एकदम लगेचच हे ऑपरेशन किती यशस्वी झालं याची पावती मिळाली. तर अतिशय सुंदरपणे ऑपरेशन माझं झालं, कुठल्याही त्रासाविना. आणि आत्ता सौरभ सरांनी तपासणी करून माझ्या ऑपरेशनबद्दल मला सगळी माहिती दिली आणि मी अतिशय संतुष्ट आहे. आणि मला असं वाटतं की नंदादीप हे हॉस्पिटलमध्ये मी माझ्या वडिलांपासून येतो आणि सौरभ सरांनी त्यांच्या बाबांची परंपराही खूप सुंदर पद्धतीने पुढं चालू ठेवली आहे. त्याबद्दल सौरभ सरांचे आणि नंदादीप पूर्ण फॅमिलीचे धन्यवाद.